हॅलो हाय नमस्कार श्रोते आणि प्रेक्षक हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FMच्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांच्या दिग्गजांच्या मुलाखती ज्या आहेत ते नेहमीच घेत असतो. पण सध्याचा जो आठवडा सुरू आहे तो फार स्पेशल आहे आणि मला इतक्या गोष्टी इथे शिकायला मिळाल्या आहेत. आणि या आपल्या आजच्या ह्या संपूर्ण आठवड्यामध्ये आपण नेहमीच एका अशा स्त्रीला भेटणार आहोत, अशा स्त्रीला भेटत आहोत आणि त्या स्त्रीने तिच्या क्षेत्रामध्ये वैयक्तिक आयुष्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी केलेल्या आहेत. असं म्हणतात की स्त्रियांनी एकदा मनाशी पक्क ठरवलं तर त्या बऱ्याच क्षेत्रांमध्ये खूप काही चांगलं करू शकतात. आणि आज अशीच एक हरहुन्नरी आर्टिस्ट, कलाकार, लेखिका आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. तर आज आपल्यासोबत आपल्या आचार्य 90 FMच्या या स्टुडिओमध्ये आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत स्वाती लोंढे मॅडम. मॅडम खूप खूप स्वागत. आणि मुळात असं म्हणतात की महिला या महिलांना बघूनच प्रेरित होत असतात आणि तुमचं एक त्यातलं व्यक्तिमत्व आहे. आज इथे असणाऱ्या, आज ज्या आपल्याला ऐकणाऱ्या महिला आहेत, विशेष करून त्यांच्यासाठी ही पर्वणी मी असं म्हणेन. आता मी पर्वणी का म्हणाले तर मी या उल्लेखामध्ये म्हणजे आता मी मॅडमबद्दल थोडंसं सांगेन. मॅडम या उत्कृष्ट लेखिका आहेत. लिखाणाची आवड त्यांना लहानपणापासून होती, परंतु शाळा कॉलेजामध्ये ते कमी प्रमाणात झालं कुठेतरी. आणि त्यानंतर हे जे लिखाण आहे हे संसारिक जबाबदारीतून मोकळीक मिळाल्यानंतर या आवडीकडे त्यांनी लक्ष दिलं आणि ती जोपासण्यासाठी अर्थात वेळ व ज्येष्ठ विज्ञान लेखक जे आहेत ते आणि प्रसिद्ध साहित्यिक जे आहेत लक्ष्मण लोंढे यांची सहचारिणी असल्यामुळेच घरात ते कुठेतरी वातावरण तयार झालं आणि त्यामुळे त्यांनाही संधी मिळत गेली आणि त्यांची या क्षेत्रामध्ये जी काही आहे ते साहित्यिक घोडदौड जी आहे ते सुरू झाली. त्यांची बरीच पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. सगळ्यात पहिलं पुस्तक मला असं वाटतंय त्रिवेणी, बरोबर मॅडम? तर ते 1995 साली प्रकाशित झालं. कमीत कमी शब्दात निसर्गाचं नेमकं चित्र उभं करणाऱ्या 3 ओळींचा कविता संग्रह हा त्रिवेणी म्हणून प्रकाशित झाला. बक्षीसपात्र कथांच्या कथा, ज्यामध्ये संग्रह जे आहेत कथा संग्रह, सुई, कांदे पोहे, सिसिडी, पुढं अशा यांसारखे अनेक कथा संग्रह जे आहेत त्यांचे प्रकाशित झाले. ओंजळभर ज्येष्ठ साहित्यिक आणि विज्ञान लेखक लक्ष्मण लोंढे यांच्या स्मृती ग्रंथाचे संपादन सुद्धा केलेलं आहे. त्याचबरोबर वारीत वेचलेलं ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण लोंढे आणि त्यांच्या अमेरिकेवरच्या प्रकाशित लेखांचा एक संग्रह. त्याचबरोबर तू माझा सांगाती कादंबरी, ही जी कादंबरी आहे ती सुद्धा. त्याच्या व्यतिरिक्त लोकसत्ता असेल, महाराष्ट्र टाइम्स असेल, सकाळ, प्रहर इत्यादी दैनिकांमधून त्यांनी लिखाण लिहिलेलं आहे. ललित लेख लिहिलेले आहेत. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला असं वाटतं मी मुलाखतीमध्ये सुद्धा त्याविषयी त्यांचा उल्लेख करेन. तर अशा लेखिका आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. मॅम पुन्हा आपल्या आचार्य 90 FM वरती तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद, परत एकदा धन्यवाद. खरं तर मुलाखत म्हणणार नाही, गप्पा मारायच्या आहेत, बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. तर या गप्पांच्या ओघवत्यामध्ये मला पडलेला पहिला प्रश्न की लेखिका हे बीज कसं, कुठे आणि कधी रोवलं गेलं तुमच्यामध्ये आणि मुळामध्ये जी सुरुवात तुमची झाली त्रिवेणी, तर ह्या त्रिवेणीचा जन्म कसा झाला? खूप छान प्रश्न आहे. कारण म्हणजे प्रत्येकाच्यात मला असं वाटतं की प्रत्येकाच्या मनातनं काहीतरी लिहावं असं असतं, पण ते कागदावर उतरणं महत्त्वाचं असतं. आणि माझ्या बाबतीत तर म्हणजे मला शाळा कॉलेजमध्ये असताना कविता करणं वगैरे असा म्हणजे मी करायचीच कविता वगैरे. कॉलेजमध्ये असताना त्या मनाने कमी झालं, कारण माझं मॉर्निंग कॉलेज झालं शिक्षण. मी मॉर्निंग कॉलेज घेऊन ग्रॅज्युएट झाले, एकीकडे नोकरी करून. तर पण त्याच्यानंतर लग्नानंतर म्हणजे लक्ष्मण लोंढ्यांची सहचारिणी झाल्यानंतर माझ्या लिखाणाला म्हणजे त्यांनी इतका वाव दिला, म्हणजे नुसतं प्रोत्साहन नाही तर मी जे लिहायची ते स्वतः एवढे मोठे लेखक असून सुद्धा ते वाचायचे. आणि आमच्यात एक असा करार झाला होता की मी लिहिलेलं त्यांना नाही आवडलं त्यांनी सांगायचं, पण मी ते सुधारणा करणार नाही, मोठे लेखक आहेत म्हणून. बरोबर. आणि त्यांनी लिहिलेलं त्यांच्या ह्याच्यात मला जर एखादं काही पटलं नाही तर मी सांगायचे की नाही हे नाही मला पटत, हे इथे बरोबर नाही, असं म्हणजे काही ज्या सजेशन असलं त्यांनी त्या बदल केला नाही, हरकत नाही. म्हणजे फक्त आम्ही एकमेकांची मतं म्हणजे असं म्हणजे असा सहचारी मिळणं हे या दृष्टीने मी खरोखर मोठं म्हणजे स्वतः एवढे मोठे लेखक असून त्यांनी माझ्या लेखनाला इतका सपोर्ट केला की प्रत्येक वेळा ते म्हणायचे नाही तू लिही. म्हणजे अगदी छोटी गोष्ट सांगायची तर मी पहिल्यांदा
कागदावर लिहायची. कॉम्प्युटर घरात आलेला होता, मी शिकले नव्हते, म्हणजे ऑफिस होतं, मुलांचं करायचं, नंतर करीन, रिटायर्ड झाल्यावर मी करीन, रिटायर्ड झाल्यावर शिकीन असं म्हणायचे. आणि ते सारखे मागे लागायचे की नाही तू हे सारखं लिहितेस, मग ते आणि कार्बन कॉपी काढायची याला द्यायला. तेव्हा एवढं झेरॉक्सचं पण इतकं आत्तासारखं हे नव्हतं. तर पण मी म्हटलं नाही, मी नंतरच रिटायर झाल्यावर शिकणार. तर त्यांनी, खोटं वाटेल, त्यांनी माझ्यासाठी, म्हणजे तेव्हा ते लोकसत्ता फॉन्ट फ्रीडम वापरत होते, त्यासाठी त्यांनी तो जो कीबोर्ड येतो ना, म्हणजे के टाईप करायचा तर के आपण करू, पण की करायचं झालं तर आय कुठचा आहे, हा कीबोर्ड स्वतः मला बनवून दिला. वा, तो की मी अजून जो जपून ठेवलेला आहे. कारण आणि मी म्हटलं जर आपला नवरा आपण शिकावं म्हणून एवढी मेहनत केला तर मी का नाही, म्हणजे माझी मला लाज वाटायला लागली खरं सांगायचं. लाज म्हणजे असं वाटायला नाही, आणि मी मनात घेतलं. आणि त्यांनी म्हणजे 2 दिवस तुला हा कीबोर्ड लागेल आणि नंतर तुला नाही लागणार असं म्हणून ते माझं कॉम्प्युटरवर तेव्हापासून लिखाण सुचलं. आणि ह्या पुस्तकाची म्हणजे त्रिवेणी हे माझं पहिलं पुस्तक, त्याची जन्मकथा तर फारच सुंदर आहे. तेव्हा 92 का 93 साली एक मोठं ग्रहण होतं आणि आम्ही जाणार होतो, पण काहीतरी कारणामुळे आमचं जाणं कॅन्सल झालं. मग आम्ही इथल्या इथं, आणि ते जयपूरला होतो, आपल्या मुंबईतनं दिसणार नव्हतं, तर जयपूरला जायचं होतं. तिकीट वगैरे सगळं झालेलं होतं. आणि त्यावेळी कॅन्सल झाल्यावर जरा मूड जातो ना, आणि डोक्यात ते ग्रहण बघायला जायचे, ग्रहण सगळे ते ग्रहणाचे चष्मे वगैरे सगळं आणून रेडी होतं. आणि मग आम्ही त्या दिवशी कुठेतरी बाहेर जात होतो. आणि मग मला एकदम असं, म्हणजे ग्रहणाच्या दिवशी आकाशात काय परिस्थिती असते अशा ह्याच्यावर मी एक हायकू लिहिला. तो असा होता, सूर्याच्या उन्हात फिरून पृथ्वी दमली, सूर्याच्या उन्हात फिरून पृथ्वी दमली, तिला हवी होती सावली आणि ती चंद्राने दिली. क्या बात आहे. आणि हा हायकू तेव्हा नेमकं लोंढ्यांचं सदर चालू होतं. ते म्हणाले मी पाठवून देतो जर त्याला वाटला चांगला तर, ह्याच्यावरच त्यांचे लेक्चर चालू होते, लिखाण चालू होतं. आणि त्यांनी छापला तो, म्हणजे महानगरच्या संपादकाने तो छापल्यावर हे जे ह्याचे संपादक, म्हणजे ह्या पुस्तकाचे संपादक आहे, त्यांचा मला फोन आला. म्हणजे अशी संधी मला वाटतं फार कमी जणांना, की नवोदित म्हणजे माझं काहीही पुस्तक तेव्हा नव्हतं. एक हायकू वाचून त्यांनी मला विचारलं तुमच्याकडे आणखीन असे आहेत का लिहिलेले, मला पुस्तक काढायला आवडेल. वा. आणि ते त्यांचंही पहिलं पुस्तकच होतं, पण आज तेही खूप पुढे गेलेले आहेत. त्यांची जवळजवळ मला वाटतं मध्ये एकदा भेटले होते, ते 100-150 पुस्तकं संपादित झालेली आहेत. त्यामुळे किती सुंदर आहे. म्हणजे त्रिवेणीमुळे तुमच्या आणि ते जे संपादक आहेत त्यांच्या, त्या दोघांच्याही आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं, जे वळण खूप म्हणतात ना सकारात्मक दृष्ट्या ते खूप चांगलं. आणि दुसरं आणखीन या पुस्तकाची, म्हणजे लोंढे सरांची एवढी 50 पुस्तकं झाली, पण काही म्हणा, पण ह्या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा झाला माझ्या, आणि तो पहिला होता प्रकाशन सोहळा. म्हणजे यांच्या एकाही पुस्तकाचा प्रकाशन सोहळा झाला नव्हता तेव्हा 95. नंतर झाले ती गोष्ट वेगळी, पण म्हणजे त्यामुळे पण तरी ते म्हणजे इतकं त्यांना पण एवढा आनंद. आणि म्हणजे म्हटलं ना की असा सहचारी मिळणं म्हणजे खरोखर नाही. कारण लेखन हा मुळात तुमच्या दोघांमधला एक जो होता की जो कॉमन होता दोघांमध्येही, आणि त्या लेखनामुळे मला असं वाटतं हे नातं अधिक दृढ आणि अधिक घट्ट बनत गेलं. आणि ज्या वेळेला असं वाटतं की आपला असा सहचारिणी किंवा आपला पार्टनर, आपल्यासोबत असलेला आपला व्यक्ती, आपला माणूस हा त्याच्या इतकंच आपल्या कलेचाही आदर करतोय. एक्झॅक्टली. आणि मग आणि जे की आपल्याला माहिती आहे की आपण नवोदित आहोत, आपण नव्याने सुरुवात केलेली आहे, आणि नव्याने सुरुवात करणाऱ्याला प्रोत्साहनाचीच गरज असते. आणि हे प्रोत्साहन तुम्हाला स्वतः लक्ष्मण लोंढे यांच्याकडून मिळालं. म्हणजे खरोखरच म्हणजे मी या बाबतीत इतकी नशिबान म्हणजे समाधानी आणि तृप्त आहे की माझं ते, म्हणजे त्यामुळे. आणि आमचं इतकं पूरक होतं ना हे, की त्यांचा मूड कसा मी सांभाळायची. मी काही मोठी लेखिका नव्हतेच तेव्हा तर माझी जस्ट सुरुवात होती, पण ते तर मोठे लेखक होते. त्यांचा मूड सांभाळणं, मुलांना हे करणं, कुठे घरच्या फंक्शनला वगैरे एखादा त्यांना मूड नसला तर ते यायचे नाहीत. म्हणजे किंवा गेलेलं असलं तरी चल घरी जाऊया, का घरी जायचं आपण, आता तर कार्यक्रम सुरू झाला. फॅमिली फंक्शनमध्ये वगैरे त्यांना, म्हणजे त्यांच्या डोक्यात जे काही असेल ना ते एकदा कागदावर उतरेपर्यंत त्यांना हे नसायचं, मनस्वास्थ्य व्हायचं नाही. ते मूड सांभाळणं मला खूप, पण मी ते आनंदाने केलं. म्हणजे त्याबद्दल काही त्यांना तेही ते माहीत होतं
की कधी असं चहा करून देणं लिहायला बसल्यानंतर. बस चहा आणि सिगरेट दोन हे दोन अशा होतं. गोष्टी. तर ते दिलं की आणि मग मुलांना वगैरे असं म्हणजे मग त्यांना कोणी विचारलं की तुम्ही कधी लिहिता रात्री, म्हणजे अशी मुलाखत मोठे लेखक झाल्यावर मुलाखत झाली म्हणजे असं काही नाही, मला वेळ पहाटे उठून पहाटे लिहितो, रात्री तर रात्री लिहितो, कसंही लिहितो. पण वा. एक पॅरेग्राफ लिहून झाल्यावर मी पोळ्या करत असले तरी मला ते म्हणायचे नाही नाही आधी ते पोळ्या सगळ्याच बायका करतात, लेखकाचं वाचणं हे तुला हे मिळतं महत्वाचं किंवा आहे. ते आधी वाचतो पहिला, म्हणजे असं हे होतं. आणि मग मी तो तवा गॅस बंद करून मी वाचायला वाचायला जायची. जायची. इतकं एकमेकांनी आमचं एकमेकांचं म्हणजे बरोबर. कारण कसं असतं की ज्या वेळेला ती एक म्हणतात ना उत्सुकता किंवा ते काम पूर्ण झाल्याशिवाय जे मानसिक समाधान आपल्याला म्हणतात ना, किंवा आपण सतत चल बिचल की अच्छा हे माझं असं झालंय, मला हे असं करायचंय, किंवा हे मला पूर्णपणे माझं लिखाण झालं पाहिजे, म्हणजे जे तो जो एक कल असतो ना आपला, तो मला असं वाटतं त्यांचा पूर्णपणे त्या कामामध्ये स्वतःला पूर्णपणे त्याच्यात बुडवून घेणं म्हणजे काय तर हे असं म्हणजे खरंच. आणि आता मला ते इमॅजिन होत आहे की माझ्या मनामध्ये सगळं असं चित्र उभं राहतंय की अच्छा कसं मॅडमचं आयुष्य असेल, सर कसं सांगत असेल किंवा काय. पण सरांचं लिखाण इतकं वास्ट आहे, इतकं मोठं आहे, तुम्हीही लिहायला सुरुवात केलीत. पण तुम्हाला सगळ्यात जास्त लिहायला काय आवडतं? कारण तुम्ही त्रिवेणीच्या माध्यमातून अगदी 3-3 ओळींच्या लिखाणातून तुम्ही लोकांच्या अगदी मनाला हात घातलेला आहे. तर अशा कोणत्या गोष्टी ज्या तुम्हाला लिहायला आवडतात जास्त? आता सांगू का, म्हणजे आईला विचारलं की तुझं कुठच्या मुलावर प्रेम आहे तर ते आईला उत्तर देणं कठीण आहे तसा प्रश्न. कारण मला कथा, कविता, एकांकिका हे तिन्ही फॉर्म मी खूप यशस्वीपणे हाताळलेले आहेत. म्हणजे कथा म्हटली की मी वेगवेगळ्या कथांमध्ये मला इतकी म्हणजे एक असं होतं की चित्रकथा लिहायची होती, 5-6 चित्र दिली होती. आणि आत्ता म्हणजे गेल्या एक 10-15 वर्षापूर्वी म्हणजे जेव्हा शाळा कॉलेजमधली लिहिण्याची सवय सुटलेली होती आणि संसारात रमून असं, आणि त्या त्या सगळ्या कथांमध्ये ना सगळी मला असं आठवतं, मला वाटतं या आपल्या महिला दिनाच्या आसपासच कुठेतरी होतं, तर एक अशी पंटी आहे मग ती प्रकाश करते असं एक चित्र होतं. ते बघून ती सगळी चित्र म्हणजे जी काय 5 चित्र होती त्यातल्या एका चित्रावर कथा लिहायची तुम्ही. आणि मी पहिली 4ही कथा चित्र बघितले आणि मला म्हटलं हे सगळं सिरियस आहे. आणि नंतर दुसऱ्या एका चित्रात असं होतं की एक बाई टी व्ही बघता बघता गणपतीला हार घालायच्या ऐवजी घड्याळाला, म्हणजे घड्याळ आणि हे जवळजवळ आहे गणपतीचा फोटो आणि घड्याळ, आणि तिथे घड्याळाला म्हणजे हे विनोदी होतं हे चित्र. आणि मला क्लिक झालं, म्हणजे मला वाटलं नाही ह्याच्यावर आपण सासू सून आणि थोडंसं मसाला घालून काहीतरी 1 तासामध्ये ती कथा पूर्ण करायची होती. आणि त्याच्यामध्ये मला पहिलं बक्षीस मिळालं, कारण का तर विनोदी लिखाण खूप कमी असतं, कमी होतं, म्हणजे विनोदी कठीण असतं लिखाण. कठीण म्हणजे यासाठी की एखादी जर थोडीशी असं म्हणतात ना सिरियस गोष्ट जर सांगायची असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ऍड करून किंवा कल्पनात्मक काही गोष्टींचा त्याच्यामध्ये उल्लेख करून तुम्ही त्या गोष्टी सांगू शकता. पण आपल्यामुळे नकळतपणे एखाद्याच्या चेहऱ्यावरती हसू येणं हे फार कठीण आहे. आणि जे मला असं वाटतं तुम्ही या माध्यमातून केलं. आणि म्हणजे मला ते चित्र बघितलं मलाच हसू आलं ते, आणि मला एकदम म्हणजे सुचत गेली. आणि मग तेव्हा त्या म्हणजे बक्षीस समारोहाच्या वेळी त्या परीक्षकांनी हे केलं की म्हणजे विनोदी लिहिणं कठीण असतं, दुसऱ्याला हसवणं कठीण असतं, की जे पुलंनी आज आयुष्यभर आपल्याला आयुष्यभर पुरेल एवढा आनंद दिलेला आहे त्याला, म्हणजे आपल्या अगदी किती आपण सलाम केले तरी ते कमी तितकं आहे. पण म्हणजे असं आहे, त्यामुळे मग मी म्हटलं तेव्हा ती झाली. मग आणखीन पण एक लिहिल्या विनोदी कथा पण आहेत तशा, पण आता त्याचा पण आहे विनोदी कथांचा पण संग्रह काढायचा असं आहे. नक्की. श्रोते हो, आपल्या आजच्या मुलाखतीमध्ये आज आपण स्वाती लोंढे यांना ऐकत आहोत. खरं तर जी अशी लेखिका जिने लिखाणातून अनेकांच्या काळजाला हात घातलेला आहे, अनेकांच्या मनात घर केलेलं आहे. आज अशा लेखिकेसोबत आपण छान संवाद साधत आहोत, दिलखुलास गप्पा मारत आहोत. पण मला असं वाटतं तुर्तास वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा. विश्रांतीनंतर लगेच भेटूयात. ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आचार्य 90 FM.
हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते, आपल्या या विशेष गप्पा सत्रांमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत लेखिका स्वाती लोंढे मॅडम. विश्रांतीपूर्वी आपण पाहिलं की कशा पद्धतीने त्या लिखाणाला सुरुवात झाली. स्वतः सन्माननीय आपले जे सगळ्यांचे लाडके लेखक लक्ष्मण लोंढेजी यांना एक पती म्हणून त्यांनी कसं त्यांना सहकार्य केलं, याही गोष्टी आपण आतापर्यंत जाणून घेतल्या. आता पुढे वळणार आहोत. असं म्हणतात की काहीतरी लिहायला कुठेतरी तुम्हाला त्या गोष्टींचा अनुभव यावा लागतो, किंवा असं म्हणतात की आपल्या आजूबाजूला बऱ्याच गोष्टी घडत असतात, त्या सगळ्यांनाच त्या गोष्टींवरती काहीतरी लिहायला जमत नाही. तर तुमच्या बाबतीत असं काही झालंय का की कुठेतरी अनुभव घेतलेल्या गोष्टी आहेत, त्याचाच खूप जास्त फायदा झाला किंवा त्याच्यातून तुम्ही खूप जास्त लिहिलेलं आहे? म्हणजे माझं स्वतःचं असं मत आहेच की जेवढं अनुभवाने लिहिलेलं असतं ना, ते लिखाणाचे त्याचा पदर खूप म्हणजे उच्चस्तरीय होतं, ते जास्त लोकांपर्यंत भिडतं म्हणजे वाचणाऱ्याच्या मनाला. त्यामुळे पण प्रत्येक वेळा काय सगळे अनुभव आपल्याला येतातच असं नाही, पण मग दुसऱ्यांचे अनुभव हे सुद्धा आपण एखादी मैत्रीण मला भेटली आणि तिने मला सांगितलं काल ना असं असं झालं, तर ते मी माझ्या मनात साठवून ठेवून त्याच्यावर सुद्धा लिहू शकते ॲज ए म्हणजे माझा अनुभव असेल. त्यामुळे अनुभव हवा, सूक्ष्म निरीक्षण शक्ती हवी. म्हणजे रस्त्यात जाता येताना सुद्धा कुठे काय हे होतं त्याच्यावरनं छोट्या ह्याच्यानं माझं आता एक अनुदिनी मैत्री म्हणून ऑनलाईन मासिक चालू आहे, त्याच्यामध्ये मी फक्त 400 ते 500 शब्दांचीच कथा लिहिते. म्हणजे अक्षरशः असं काय म्हणायचं ते एखाद्या वाक्य मग त्याला बाजूने कथानक फुलवून सगळं लिहिलेली अशा त्या कथा आहेत. आणि मग त्याला माझ्या एका मैत्रिणीचा मुलगा आहे, तो स्केच काढतोय, असं ते सदर चालू आहे. तर त्याच्या जवळपास 20 एक झाल्या, म्हणजे ते सुद्धा आता पुस्तकाच्या लाईनीत येईल. अजून एक 15 एक झाल्या कथा की ते म्हणजे. आणि त्याच्यासाठी वाचन हा महत्वाचं. म्हणजे लिखाणासाठी तुम्हाला वाचन हे करायलाच लागतं. आणि ते आपण असं म्हणतो की नाही मला वेळ मिळत नाही, तर ही सबब चुकीची आहे असं माझं म्हणणं. ज्याला आवड आहे ना तो कसंही करून सवड काढतोच. नक्कीच. म्हणजे काही असलं आवड असली की सवड नक्कीच. म्हणजे याचाच अर्थ हेच की मला आलेले अनुभव आहेत, त्यातून बऱ्याच गोष्टी माणूस शिकत जातो, किंवा आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी. कारण आपल्या आजूबाजूला अवतीभोवती इतक्या गोष्टी घडत असतात, त्याच्यातून मला असं वाटतं की मुळात मी त्रिवेणीबद्दलच बोलेन. त्या त्रिवेणीमध्येच अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या तुम्ही केवळ निरीक्षणातून आणि तुम्हाला दिसणाऱ्या घडणाऱ्या काही गोष्टींमधून लिहिलेल्या आहेत. मग मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्हाला फिरण्याचीही प्रचंड आवड आहे. तुम्ही सरांसोबत म्हणा किंवा तुमच्या फॅमिली सोबत तुम्ही असं बरंच फिरलेला आहात, जात असता. पण या सगळ्या गोष्टींचा म्हणजे या आवडीचा लिखाणाच्या आवडीसाठी कशी मदत झाली? सांगते ना आता. म्हणजे पहिली आमची अमेरिका ट्रिप आम्ही म्हणजे मुलगी माझी अमेरिकेला असते, तिच्याकडे आम्ही 2002 साली गेलो. तर तेव्हा म्हणजे आता किती 25 वर्ष होऊन गेली त्याला. तर तेव्हा मी तिथे एक जे काय अनुभव घेतले ना त्याचे मी छोटे छोटे लेख लिहिले. आणि ते जे आता म्हणजे वारीत वेचलेलं, वारी म्हणजे अमेरिकेची वारी असं आहे ते. पटकन वारी म्हणजे आपल्याला पंढरपूरची वारी माहिती आहे, तर त्याच्यात वेचलेलं असं म्हणून ते. आणि यांनी ते तिथल्या ह्याच्यावर म्हणजे भौगोलिक किंवा ऐतिहासिक किंवा काय म्हणायचं हे ललित असे लेख लिहिले. आणि मी असे छोटे छोटे घरगुती घरेलू म्हणता येतील असं. म्हणजे तिथे एक ना आर्ट सेंटर म्हणून आहे सिनियर सिटीजनसाठी. म्हणजे तिथे सगळ्या प्रकारचे सरकार चालवतं परत. म्हणजे सरकारनी सिनियर लोकांसाठी केलेली ती तुम्हाला घरी लोकांना बसनी जाऊन घेऊन येतात आणि तिथे येतात. आणि इतकं ते आहे की तुम्हाला म्हणजे तुमच्या मनात काही हे असेल तुम्हाला दुःख तुमचं मोकळं करायला सुद्धा कोणाचा तरी खांदा दिला जातो. म्हणजे असं तिथे कोणी त्या प्रकारे तिथे सगळ्या त्यांनी सोयी आणि हे केलेल्या आहेत. मला ते बघितलं तर माझी एक मैत्रीण तिथे नेमकी त्या सेंटरमध्ये ती म्हणाली चल मी तुला आज घेऊन जाते एका सेंटरला. आणि मग अक्षरशः 60-70 वर्षाच्या बायका डान्स शिकत होत्या, करत होत्या पण नाही, शिकत होत्या. त्यामुळे त्यांच्याकडला तो उत्साह बघितल्यानंतर मी म्हटलं ह्याच्यावर लिहिलंच पाहिजे. मग मी त्याच्यावर एक सकाळमध्ये लेख लिहिला. मग नंतर एक पाटील नावाचे गृहस्थ आमच्या त्या म्हणजे मुलगी राहत होती तिथेच राहत होते. तेव्हा त्यांचं वय 80 होतं. आणि आम्ही संध्याकाळी असं
फिरायला भेटायचं तर एक दिवस ते आले नाही, तर मी असं म्हटलं आज पाटील काका आले नाही असं यांच्याशी मी बोलले. आणि तेवढ्यात ते दिसले आणि त्यांना मी सहज म्हटलं, अरे तुमची आत्ता आठवण काढली आहे तर तुम्हाला, आणि तुम्ही आलात 100 वर्ष. त्यांनी काय विचारावं मला, त्यांनी विचारलं की ह्याच्या पुढे 100 ना, वा. म्हणजे काय जगण्याची उर्मी आहे, आवड आहे. आपल्या इथला माणूस कोणी म्हटलं की नको रे बाबा आता आताच ते खूप कंटाळलो. झालं आता. म्हणजे त्याला काही कारणं काही असू शकतात वेगवेगळी, पण हा. असं घडू शकतं म्हणजे तिथे. कारण तिथली मुख्य म्हणजे तुम्हाला प्रवासाने तुम्ही दमत नाही, हवा चांगली आहे, खाणं पिणं म्हणजे सगळं चांगलं, सगळ्या बरोबर. दृष्टीने हे. आणि मी असं ते त्याला जस्टिफाय करताचं नाही. मला तिथे जास्त चेंज पडत नाही. शेवट भारत माझा देश, गड्या आपला देश बरा असं आहे. त्यामुळे मी बरोबर. वर्षातनं 2 महिने जाते, पण याहून जास्त मी नाही जात नाही. तिथे. म्हणजे शेवटी मला- आपली माती ती आपली, आपली हां, माती. असं. पण म्हणजे असं होऊ शकतं की जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्या जे आम्ही काय 2-3 महिने राहिलो होतो त्या ह्याच्यात खूप बदलला आणि माझं. तिथून म्हणजे तुम्ही बरंच लिहिलं. लिखाण पण झालं आणि म्हणजे असे म्हणजे कशाला आपण काय संकट तर येणारच. संकटात म्हणजे संकटाशिवाय काही नाही आहे आयुष्यामध्ये. म्हणजे बरोबर. आनंदाबरोबर संकट हे येणारच ना, आणि एकदा तुम्ही संकटाला दुःखाची मालिका ही सुरूच हां. असते. त्यामुळे ते आपण कशाला ते हे करत रडत बसायचं ना बरोबर. त्याच्यासाठी. ही थोडीशी हे मला तिथल्याकडं कुठेही बाहेर वगैरे गेलो ना तरी आपल्या सगळे असे खुशाल चेंडूसारखे. वा. म्हणजे असं मला खूप हे झालं, पॉझिटिव्ह दृष्टिकोन झाला त्या एका ट्रीपमध्ये. आणि मग मी त्याच्यावर असे जवळजवळ 4-5 लेख लिहिले होते वेगवेगळे ते सगळे, आणि मग ते बारीक वेचलेलं पुस्तक आलं. आणि दुसरं आणखीन मी नंतर म्हणजे हे गेल्यानंतर पहिल्या 2 वर्षात जे एक पुस्तक लिहिलं, तू माझा सांगाती म्हणून, ते फक्त यांच्या साहित्यिक जीवनावर, म्हणजे त्याच्यामध्ये पर्सनल नाती किंवा मुलं आणि काहीच नाही, सासू आणि काहीच नाही. आई असं काही नाही. फक्त यांचं ॲज अ लेखक म्हणून एक कसे नावारूपास आले किंवा असं सगळं आहे. आणि ते लिहिताना माझ्या म्हणजे मी आता हे नाही करत, पण तुम्ही म्हणालात ना मगाशी की याच्याबरोबर तर व्यवस्थितपणा, मी यांचं ते सगळं लिखाण इतकं व्यवस्थित ठेवलेलं आहे. आणि ते त्यामुळे माझं ते म्हणजे असं क्रोनॉलॉजिकल नाही लिहिलं मी की अमक्या साली लग्न झालं आणि तेव्हा यांचं हे पुस्तक असं काही नाही. ज्या मला आठवणी झाल्या मग ती संदर्भ फाईल काढून त्यामधनं ते तेवढे हे करून असं ती अख्खी कादंबरी लिहिली 200-250 पानाची, वा. तू माझा सांगाती म्हणून. म्हणजे एकंदरीतच की आपण आपलं दररोजचं आयुष्य, आपलं दैनंदिन आयुष्य कसं जगत असतो, आणि या दैनंदिन आयुष्यामध्ये आपल्यासोबत ज्या काही घडामोडी होत आहेत त्यावरती तुम्ही बरंच काही लिखाण केलं आहे, बरंच लिहिलेलं आहे. खरं तर स्मृतिग्रंथाविषयी मला जाणून घ्यायचं आहे मॅडम. मुळात बऱ्याच लोकांना एक तर स्मृतिग्रंथ किंवा अशा काही गोष्टी, असं लिखाण हे एका सर्वसामान्य लोकांना किंवा बरंच माहिती नसतं. हां, जे नेहमी वाचन करणारे लोक आहेत, व्यक्तिमत्व आहेत, असे त्यांना त्याविषयी कल्पना असते. स्मृतिग्रंथ लिहिताना तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या होत्या किंवा काय? ते मी आता म्हटलं तसं की मला त्या म्हणजे तू माझा सांगाती जेव्हा लिहिलं तेव्हा मला माझ्या व्यवस्थितपणाचा जास्त फायदा झाला. कारण का तर मी ते सगळं ठेवलेलं होतं, त्यामुळे ती एखादी कथा काढल्यावर ही कथा कशी सुचली होती, आपलं काय बोलणं झालं होतं तेव्हा म्हणजे हे सगळं मला आपोआप आठवायला लागलं. असं. आणि जनरली त्यांच्या डोक्यात एखादं थीम असल्यावर ते माझ्याशी चर्चा करायचे ना, त्यामुळे मग आमचं ते सहजन इतकं पूरक होतं. आणि म्हणजे अगदी सांगायला म्हणजे मला थोडंसं वाईटही वाटतंय की त्या एका बाईचा मला ते माझं म्हणजे तू माझा सांगाती वाचल्यावर एका बाईचा मला फोन आला आणि मला म्हणाली मला, आणि त्याच दिवशी नेमका यांचा 6वा का 7वा स्मृतिदिन. मी यांचे 10 वर्ष गेली सतत त्या याला ऑगस्टमध्ये स्मृतिदिन वेगवेगळे साहित्यिक कार्यक्रम करून साजरे केले. म्हणजे डोनेशन देणं वगैरे हा प्रकार वेगळा त्या निमित्ताने कुठच्या चांगल्या संस्थेला, पण काहीतरी एक साहित्यिक चळवळ म्हणा किंवा थोडासा काहीतरी म्हणजे अभिवाचनाचा म्हणा किंवा त्यांच्या ह्याच्यातले उतार्यांचं सादरीकरण वगैरे असं प्रत्येक वेळा. एक वर्ष त्यांच्या कादंबरीवरती स्पर्धा घेतली होती, धर्मयोद्धा पुस्तकावर स्पर्धा घेतली, कथा म्हणजे पुस्तक परीक्षणाची वगैरे, असं वेगवेगळे साजरे केले मी. तर ते 7व्या का 8व्या स्मृतिदिनी मला एका बाईचा फोन आला. मला म्हणाली मी माझ्या डोक्यात आम्ही तो स्मृतिदिनाचा कार्यक्रम करून येत होतो आणि एकदम
तिचा फोन घरात आल्यावर लँडलाईन नव्हता, लँडलाईन घेतला. तर ती मला वाटलं ती बाई बहुतेक कार्यक्रमाला आली होती आणि तिने ते सांगितलं. ती म्हणाली मी म्हटलं, तर म्हणाली कुठून बोलताय? तर ते झालं पहिलं. म्हणाली तुमचं मी आत्ता पुस्तक वाचलं, तू माझा सांगाती. आणि तो पहिला प्रश्न मला तुम्हाला विचारावा असं वाटतं की तुम्हाला एवढं सगळं आठवतं कसं? कारण 72 साली 73 काय साली घटना 70 साली घडल्या. यांच्या हां. लिखाणाला सुरुवात सुरुवात झाली झाली. होती. 72ला आमचं लग्न झालं आणि त्याच्यानंतर मग हळूहळू म्हणजे ते इतकं सायमल्टेनियसली झालं ना, ॲज अ लेखक म्हणून त्यांची जी हा, म्हणजे त्यांच्या लेखनाचा प्रवास आणि लेखनाचा तुमचं प्रवास वैवाहिक आणि आयुष्य. वैवाहिक जीवन हे इतकं हे झालं. आणि त्या ह्याच्यात मी प्राधान्य त्यांच्या साहित्यिक जीवनाला जास्त दिलं किंवा अकॅडमिक. म्हणजे अगदी एक छोटा विनोदी किस्सा असा की आमचं लग्न जमलं त्याच्यानंतर सगळेजण म्हणायचं तर तुमचं म्हणजे लव्ह मॅरेज आहे का? कारण एवढे एकमेकांना म्हणजे करतात. सर्जन हां. तुमचं इतकं यशस्वी. आणि म्हटलं नाही असं काही नाही, आम्ही कांदे पोहे खाऊनच ठरवून कार्यक्रम केला. कार्यक्रम करून झालेला आहे. आणि त्याच्यानंतर मग त्यांची तेव्हा ते LLB BSc LLB होती आणि LLM ची परीक्षा होती. तर नॅचरली आधी परीक्षा आणि मग लग्न असं ठरलं होतं. पण ॲज युजल बॉम्बे युनिव्हर्सिटीनी ते पुढे ढकलले. आता त्या काळात एवढं सगळं हॉल बुक केलेला आणि जे काय लग्नाचं म्हणून जी तयारी ते, तर मग मी म्हटलं काही नाही, बघू आपण म्हणजे करून घेऊया, लग्न करून घेऊया. तुमची लग्नानंतर लगेच परीक्षा 4 दिवसांनी 22 तारखेला लग्न झालं, 28 मे पासून परीक्षा अरे होती. बापरे. तर मी म्हटलं मला म्हणाले तुला हनीमूनला जायच्या वेळी मला माझ्या डेफिनेशन पाठ करून. म्हटलं घेईन मी हनीमून आयुष्यभर. म्हणजे एक विनोदाचं हे म्हणून. आणि ते म्हणजे त्यांना ते LLM त्याच्यामध्ये ते फर्स्ट क्लासमध्ये पास झाले. आणि मग आयुष्याची परत म्हणजे त्यांचं हे पण वैशिष्ट्य त्यांचं की त्यांचं लिखाण वैज्ञानिक ललित प्रकारे आणि कामाचं पोटभराचा धंदा ICSI मध्ये लिगल मॅनेजर म्हणून होते. म्हणजे तिथे परत वेगळं क्षेत्र. पण त्यामुळे त्यांना खूप ठिकाणी सारखं फिरतीवर जायला लागायचं, हे व्हायचं. मग त्यामुळे त्यांचं ते अनुभव विश्व त्यांचं पण विस्तारित गेलं. आणि मग त्या आल्यावर आमच्या गप्पा त्याच्यावर, मग काय झालं कसं झालं. दिवसा आमच्याकडे ती एक पद्धतच होती की रात्री जेवताना सगळ्यांची जेवणं एकदम करायची, म्हणजे एकदम जेवायला बसायचं आणि आजचा दिवस कसा गेला हे प्रत्येकाने सांगायचं थोडक्यात, म्हणजे गंमत म्हणून की इंटरॅक्शन राहते ना, संवाद जो आजच्या पिढीत नाही होत आहे. खरंच खूप छान वाटतं ह्या सगळ्या गोष्टी ऐकून. पण मग ज्या व्यक्तींचा तुम्हाला फोन आला आणि त्यावर तुम्ही सांगितलं तर ती मला म्हणाली की म्हणे माझा नवरा वकील होता आणि माझ्याकडे पण असं त्यांचं बरंच काय काय त्यांच्या म्हणजे वकिली केसेस, कोर्टातल्या केसेसच्या फाईल होत्या आणि त्या माझ्या म्हणे मुलांनी गेल्या वर्षी सगळ्या त्या रद्दीत दिल्या असं. तर मी म्हटलं की अहो असं बघा, आता त्या रद्दी दिला त्यांनी त्याच्या दृष्टीने विचार केला असेल, त्याला काही उपयोग नाही आहे. आणि तुमच्या दृष्टीने बघितलं तर तुम्ही त्या केसेस वाचून तुम्ही असं काही लिहिणार वगैरे असतात तर त्यांनी नसत्या दिला. आईला आधी तुम्हाला विचारलं असतं ना असं. तर म्हणाले पण म्हणून मला तुमचं खूप कौतुक वाटतं की तुम्ही एवढं गेल्या 45 46 वर्षामधलं सगळं अगदी काल परवा घडल्यासारखं म्हटलं समोर मी लिहित गेलं तेव्हा मला खरोखर मी ते क्षण मी अनुभवत गेले. खरंच त्याचा आनंद घेतला. म्हणजे एक छोटंसं एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर आपण दररोज दैनंदिनी लिहितो की दिवसभरात काय घडलं. बरं, ह्या दिवसभरात काय घडलं जेव्हा आपण वर्षानुवर्ष लिहितो आणि कधीतरी न कळत एखादी ती आपल्या वही हातात लागते ज्याच्यामध्ये आपण सगळं लिहून ठेवलं, ते आठवल्यानंतर असं अच्छा हे झालं होतं, हे घडलं होतं. मला असं वाटतं हेच कुठेतरी असं झालंय. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही संग्रहित केल्या त्या तुम्हाला पुढे म्हणजे उपयोगाला आल्या तुम्हाला. खरंच लिखाण जसं महत्वाचं आहे तसंच तुम्ही मगाशी उल्लेख केला वाचनही तितकंच महत्वाचं आहे. जसं आपण म्हणतो की ज्या वेळेला तुम्हाला तुम्ही एखादा एक चांगलं व्यक्तिमत्व घडत असताना तुम्ही जर एखादे वक्ते म्हणून चांगलं बोलू शकता तर तुम्ही तितकीच ताकद ठेवली पाहिजे ऐकण्याची सुद्धा. तसंच लेखकाच्या बाबतीतही आहे. तुम्ही सहज उठून लेखक नाही होऊ शकत. तुम्हाला त्याच्यासाठी अगोदर वाचनही तितकंच महत्वाचं आहे. तर हे वाचन किती परिणामकारक आहे किंवा वाचनाचा कसा फायदा होतो आपल्या वैयक्तिक आयुष्यावर? त्याचा नक्कीच होतो. म्हणजे वाचन आणि ऐकणं दुसऱ्याला. आता तू म्हणालीस तसं की आता सुदैवाने म्हणा की रवींद्र नाट्य मंदिरच्या अगदी मी समोर राहते आणि आता रवींद्र नाट्य मंदिरमध्ये नवीन झाल्यापासून इतके कार्यक्रम असतात
सगळे काय अगदी खूप सुंदर असतात असं नाही, पण वैचारिक असतात. आता त्याने मध्ये लोकसत्ताने ते लिटरेचर फेस्टिवल म्हणून केला होता. त्यात वेगवेगळ्या कवयित्रींची भाषणं झाली, वेगवेगळ्या विषयावरती खूप म्हणजे खूपच जवळजवळ 7-8 दिवस तो कार्यक्रम झाला. आणि मी तिथे पडीक असते, तर ते जवळ आहे. आणि त्यामुळे वाचन आणि ऐकणं दुसऱ्याचं महत्वाचं. म्हणजे त्यामुळे ती एक सवय पण होते की मग समोरचा बोलायला लागल्यानंतर की आपण तो काही जरी सांगत असला तरी मी ते पेशंटली ऐकते. कारण मला माझं लोक ऐकतात तेव्हा लोकांनी ऐकावं असं जेव्हा मला वाटतं तेव्हा मला पण लोकांचं ऐकलं पाहिजे हे मनात कुठेतरी माझ्या अगदी गाठ बांधल्यासारखं आहे. त्यामुळे हे दोन्ही याचा हे आहे. आणि आता तू डायरीचा विषय काढला तर मी रिटायरमेंट म्हणजे VRS घेतली. त्याच्यानंतर मी 2 गोष्टी ठरवल्या होत्या. 1 जानेवारीपासून आपण रिटायर्ड होतोय तर 2 गोष्टी करायच्या. एक योगा जॉईन केलं आणि दुसरं डायरी लिहिणं. आणि आज आता म्हणजे 2001 साली मी आता परत मगाशी आपला तुझा याचा गोष्ट झाली तशी की 2001ला मी घेतली VRS. 6 वर्ष आधी घेतली आणि तेव्हापासून मी डायरी लिहिते. आणि ती डायरीसुद्धा म्हणजे नुसतं असं उठले आणि हे केलं नाही, जे काय छान घडलं असेल आयुष्यातलं म्हणजे त्या दिवसातला एखादं हे ते लिहून ठेवायचं. किंवा मग माझ्या मनात आलेला विचार किंवा हल्ली तर मला आणखीन एक वेडच लागलाय म्हटलं तरी चालेल. माझी एक मैत्रीण सकाळी गुड मॉर्निंगचं म्हणजे एरवी मी कधी कोणाचे गुड मॉर्निंग आणि हे काय एवढं करत नाही, एवढा वेळ पण नसतो, पण ती छान फोटो पाठवते. मला त्या फोटोवर म्हणजे ते निसर्ग फुलं म्हण किंवा असं मेसेजेस असतात ते आपले गुड मॉर्निंगचे. तर त्याच्यावरती 3 ओळी 3 ओळी म्हणजे ही त्रिवेणी अशा जवळजवळ आता 50 झाल्या असतील. तर उठल्यावर सकाळी उठल्यावर मला तिचा मेसेज आलेला असेल तर माझा चहा पितांचा माझा अर्धा तास त्याच्यातच जातो. म्हणजे कोणी म्हणतं ना आता तू काय म्हणजे तू कसा तुम्ही हा प्रश्न विचारला की मला आवडत नाही की कसा वेळ जातो, मला वेळ पुरत नाही आणि खोटं वाटतं. मुळात रिटायरमेंट नंतर सुद्धा हे उत्तर येणं हे आणि हे म्हणजे असं उगाच हे करायला चालू खरोखर माझा टाइम टेबल आहे. थोडंसं वयासाठी आपल्याला सगळं सांभाळावं लागतं, जेवणाची वेळ, झोपण्याची वेळ वगैरे. आणि ते सांभाळताना मधला हा असा वेळ होतो तो असा संपूर्ण दिवस कसा जातोय रात्र अरे आज आपण त्रिवेणी लिहिली का हा लिहिली असं आठवत वगैरे. मला असं वाटतंय आज मॅडम आपल्याला ज्याही महिला इथे विशेष करून ऐकतायत, महिला काय किंवा पुरुष काय, तुमच्या आतमध्ये जर दडलेला एखादा कलाकार असेल आणि मला असं वाटतं कला ही माणसाला जीवन जगवायला शिकवत असते आणि एखादी कला जर तुमच्याकडे असेल ना तर तुम्ही कधीच असं म्हणू शकणार नाही की माझ्याकडे वेळ नाही आणि किंवा मी वेळ कसा काढू आणि आता वेळ कसा काढू त्याच्यानंतर मग आता मी काय करू, हे जे काही प्रश्न पडलेले असतात ना ते प्रश्न पडू शकत नाहीत. आणि आज तुम्ही इथे आलात. खरं तर या ओघवत्या गप्पांमध्ये तुमचं आयुष्य, तुमचं जीवन, त्याच व्यतिरिक्त तुमचं लिखाण, हे जे काही एक छान तुमचं नातं जे आहे, जसं तुमचं आणि सरांचं जसं नातं होतं तसंच तुमचं आणि लिखाणाचं एक वेगळं नातं आहे. आज त्या सगळ्या गोष्टींचा उलगडा इथे तुम्ही केलात आणि इथून पुढेही मला ओघवत्या गप्पांमध्ये बऱ्याच गोष्टी कळल्या की अजूनही काही पुस्तकं प्रेक्षकांच्या वाचकांच्या भेटीला येणार आहेत, तर तीही लवकर यावीत. तर अशा शुभेच्छा तुम्हाला देते. आणि खरं तर गप्पा ह्या संपत नसतात, परंतु वेळेची मर्यादा असल्यामुळे मला इथे आता पूर्ण विराम घ्यावा लागतोय. जाता जाता काही सांगाल? म्हणजे मी आता हे ते लिखाणाचं तू म्हणायस ना, याच्या करोनाच्या काळात खूप जणांना असं हे झालं होतं की म्हणजे घरामध्ये अडकल्यासारखं आणि एस्पेशली आमच्या वयाच्या लोकांना. तर माझ्या तेव्हा मी नेमकी बायचान्स अमेरिकेला गेले होते आणि मी 10 महिने अडकले, चक्क अडकले असं म्हणायला हरकत नाही. तर माझ्या त्या मैत्रिणीचा मला फोन यायचा, अगं मला खूप कंटाळा आलाय, खूप कंटाळा. मी तिला म्हणायची, आणि ती चांगली हे आहे म्हणजे काय अशी घरात नोकरी करणारी आर्टिस्ट म्हणजे याच्यामध्ये सिरियलमधनं वगैरे. मी म्हटलं तू ना एक काम कर, तू आज एक छोटी डायरी तर वही घे आणि तू काहीतरी लिहायला लाग रोज सकाळी उठल्यानंतर 2 ओळी 4 ओळी आपल्या हातनं जायचं. त्या दिवशीचं समाधान तुला खूप मिळेल. तू जे काय लिहिशील तर म्हणजे काय लिहिणार म्हटलं, तू मला नको विचारू, तू लिहायला लागलीस की तुला आपोआप सुचत जाईल. आणि तुला खोटं वाटतं, तिने इतकं सुंदर एक
एका म्हणजे पत्र लिहिलं, मैत्रिणीला पत्र, मैत्रीण म्हणजे संस्था आणि मग ती मैत्रीण असं समजून तिने ते पत्र लिहिलं आणि ते मला तिने वाचून दाखवलं. मी म्हटलं झालं, ह्याच्यात तुझे किती वेळ गेला. म्हणजे ते लिखाणापुरता तो वेळ मर्यादित नसतो आपला, त्याच्यात 2 तास 3 तास 5 जेव्हा वेळ. डोक्यात असतं तेव्हा ते आपण लिहितो. म्हणजे खरोखर वेळ विसरायला होतो किती वाजलेत असं. म्हणजे मला तर असं पटकन अरे आपली जेवायची वेळ झाली, उठायला पाहिजे असं होतं. इतकं म्हणजे लिखाणाचा म्हणजे मी देवाचे आभार मानते की मला ही लिखाणाची आवड, त्यांनी त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी केलेला जो प्रवास तो आत्तापर्यंत हे सगळं माझ्या नशिबाने मला छान मिळालंय. त्याबद्दल खरंच मी देवाचे आभार मानते. खरं तर अगदीच मॅडम म्हणाला तसं की हे तुमच्यावरती आहे, आपल्यावर आहे की आपण एकदम. आपल्याला मिळालेला वेळ कसा सत्कारणी लावतोय. म्हणजे बऱ्याच वेळा हल्ली तर गॅजेट्स आलेत, त्या गॅजेट्समध्ये अडकून बसण्यापेक्षा या सगळ्या गोष्टींमध्ये जर आपला वेळ आपण व्यतीत केला, घालवला, त्यामध्ये तिकडे वेळ दिला, तर बऱ्याच गोष्टी ह्या खूप सुखकर, सोयीस्कर आणि अगदी समाधानी वाटू शकतात. हे मला मॅडमकडे बघून कळतंय. आणि ते समाधान ना लॉंग असतो. 100% असं ते क्षणिक नसतं किंवा क्षणिक सुख नाहीये. काही नाही सुख. त्याचं ते समाधान म्हणजे किंवा मग ते परत दुसऱ्या दिवशी परत येणार, अरे हा काल मग आपण ते असं म्हणजे असं ते होत राहतं. साखळी होत राहते ती आणि ती आनंदाची साखळी साखळी राहते. असते. नक्कीच. तर श्रोते हो, तुर्तास तरी मी आता आरचे कोमल स्वाती मॅडम सोबत इथेच तुमची रजा घेतेय. आजच्या ह्या गप्पा, ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा. पुन्हा एकदा स्वाती मॅडम, तुम्ही आज अगदी वेळात वेळ काढून इथे आलात आणि तुमच्याही आयुष्यामधल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कुठेतरी आज आमच्यासोबत इथे शेअर केल्यात. त्यामुळे पुन्हा एकदा जाता जाता तुमचे आभार. माझ्यातर्फे पण तुम्हाला धन्यवाद की तुम्ही मला इथे येऊन माझ्या मनातलं सांगण्याची संधी दिलीत, त्याबद्दल धन्यवाद. श्रोते हो, आता तरी तुर्तास तरी पूर्णविराम, पण कुठेही जाऊ नका. ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.